यानंतर पुढची बातमी आहे ती ऑस्ट्रियामधून। ऑस्ट्रियाच्या ग्राज शहरात आज अंधाधुंद गोळीबार झाला। या गोळीबारात किमान 10 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। प्रत्यक्षदर्शींनी 30 ते 40 गोळ्या झाडल्या गेल्याची माहिती दिली आहे। गोळीबार करणाऱ्यानं आत्महत्या केल्याचीही माहिती मिळते। असं नेमकं काय झालं, गोळीबारामागे नेमका काय उद्देश होता आणि ऑस्ट्रियासारख्या शस्त्र परवान्याबाबत कठोर नियम असणाऱ्या देशात हा गोळीबार झालाच कसा, पाहूया एक रिपोर्ट। ऑस्ट्रियातील ग्राज शहर एका गोळीबारानं अचानक हादरलं। हा गोळीबार झाला होता एका शाळेत, तोही विद्यार्थी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांवर। गोळीबार केला होता एका विद्यार्थ्यानंच। तब्बल 30 ते 40 गोळ्यांचा वर्षाव झाला अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। त्यामुळे नेमकं त्यावेळी शाळेत काय घडलं असेल याची ही दृश्य बरीच बोलकी आहेत। या गोळीबारात किमान 10 जणांचा मृत्यू झालाय, मात्र अद्याप स्पष्ट माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। काय घडलं याबाबत प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे। सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आम्हाला एक कॉल आला। त्यात ग्रासमधील बोर्ग ड्रेअर शुत्सेनगास शाळेत गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याचं सांगण्यात आलं। आम्ही तातडीने तिथं पोहोचलो। आमचं एको कोब्रा युनिट तिथं तैनात केलं आणि मोहीम सुरू केली। आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता कोणालाही धोका नाही, मात्र बरेच मृत्यू झाल्याची भीती आहे। दरम्यान शाळेच्या स्वच्छतागृहात एका विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलाय। त्यानंच गोळीबार करून नंतर आत्महत्या केल्याचा संशय आहे। त्याच्या उद्देशांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, मात्र त्यानं हा हल्ला एकट्यानं केल्याचा दावा पोलिसांनी केलाय। तर घटनेनंतर संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली। सुरक्षेच्या दृष्टीनं तिथं पोलीसही तैनात करण्यात आले। पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केलाय। दरम्यान या घटनेची दखल युरोपीय संघानंही घेतली आहे। त्यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। Well, let me start with ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना आहे। ग्राजमध्ये शाळेत घडलेली घटना निंदनीय आहे। आम्ही मृतांच्या नातलगांप्रती आणि संपूर्ण ग्राज शहराप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो। त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, मात्र या प्रकरणी संपूर्ण स्पष्ट तपास होणं गरजेचं आहे। of Graz and we stand together. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नापासून 200 किलोमीटर अंतरावर असलेलं ग्राज शहर हे देशातील सर्वात मोठं दुसरं शहर आहे। ऑस्ट्रियामध्ये शस्त्र परवान्याबाबत नियम कठोर आहेत। शस्त्र मालकी संदर्भात परवाना आवश्यक आहे। संबंधित व्यक्तीनं फिटनेसची परीक्षा देणं बंधनकारक आहे। शस्त्र सुरक्षेसंदर्भातही परीक्षा आवश्यक आहे। शस्त्र सुरक्षित ठेवल्याचे पुरावे द्यावे लागतात। पंप किंवा मशीन गन्स, उच्चस्तरीय मॅगझिन्स, रॅपिड फायर गन्स, साऊंड सप्रेसर सारखी शस्त्र पूर्णतः प्रतिबंधित आहेत। अल्पवयीन मुलांना शस्त्र बाळगण्यास मनाई आहे। गैर युरोपियन नागरिकांसाठी शस्त्राबाबत स्पेशल परवाना बंधनकारक आहे। ऑस्ट्रियात प्रत्येकी 100 नागरिकांमागे 30 जणांकडे शस्त्र आहेत। युरोपमधील सर्वाधिक प्रमाणांपैकी हे एक आहे। तरीही ऑस्ट्रियात अल्पवयीन मुलांना शस्त्र बाळगण्यास मनाई असताना एका शाळेत एका विद्यार्थ्यानंच हा गोळीबार केल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले। त्यातच शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी देखील चिंता व्यक्त होतीये। या प्रकरणी आता स्थानिक पोलिसांनी कठोर तपास सुरू केला आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।